आपला भाव सर्वांची सेवा करतोय. धन्यवाद मंडळी आवडले. डोळे बारीक करून गाडी चालू, बारीक करून डोळे चालू नको, उघडे डोळे गाडी चालू. मागे अरे पण तुम्हाला तू काय बोलू नको, तू सेफ आहे, तू घबरा, तू काय बोलू नको. हा तू लीडरच्या पाठी बसलायस. हा रे ठीक आहे, हा सेफ आहे ना. जय शिवराय, ओम साईराम. तर भरपूर दिवसांनी आपण निघालो आहे परत एक छोट्या राईडला. छोटी राईड म्हणजे आपल्याला एक दिवस गड ट्रॅकिंग करायचं आहे आणि पावना लेक जायचं आहे. पण सकाळी पहाटे आम्ही लवकर निघालो आणि आता चाललो आहे एकविराचे दर्शन घ्यायला, म्हणजे आपल्या आईचे दर्शन घ्यायला. आणि त्यानंतर मग पुन्हा ग्रुप प्लॅन करणार आहे ट्रॅकिंग करायचा. आणि संध्याकाळी जो आपला प्लॅन आहे तो तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल. तर सुरुवात करूया नवीन ब्लॉग. भरपूर दिवसांनी आपण निघालो आहे. आता काय एवढ्या दिवसांनी निघालो आहे ते मी कधीतरी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. पण आता मी माझ्या गावाच्या मित्रांसोबत निघालो आहे पूर्ण 2 दिवसाच्या ट्रिपसाठी. आणि ती ट्रिप आपण एन्जॉय करूया या ब्लॉगच्या दरम्यान. चला मग भेटूया पुढे. बॅग हेल्मेट चप्पल 50ला ओटी आहे. चल चल समीर. सो आता जस्ट आईचे दर्शन घेतले. खूप गर्दी होती, मग व्हिडिओ शूट वगैरे काही जास्त केला नाही, कारण आम्हाला परत पुढचा लोहगड पण करायचं होतं. आणि आता 11:30 वाजले. इकडनं जो आमचा पुढचा पडाव आहे तो लोहगड आहे. तर एकूण 14 जण आहे. शूट करणं आणि प्लस गर्दीमध्ये हे सर्व काय गोंधळमध्ये काय करायला भेटत नव्हता. आता फटाफट लोहगडच्या दिशेने चालणार आहे. तू आता गरम नाही होत त्यात किरण? बाईक मागे लाव, ऊन लागल, हात कालो पड. इथून लोहगड चला चला, आम्हाला गरज आहे. आला तर आनंद होईल आम्हाला. ही देवाची माणसं आली. एकच ग्लास आणला का? दाखव. थोडा थोडा घ्या. लस्सी आहे का? चहाच आहे, चहाच आहे. थंड वाटतं पण चहाच नाही. फ्री मध्ये होता काय? खास नाही एवढा. फ्री मध्ये होता, तुम्हाला माहित नाही. आता लोहगडचा चढण चालू झाला आहे आणि या चढणवरती येताना थोडा सावधान राहा. आम्ही आलो आहे 100 cc गाडी घेऊन. आता खाली आलो मग. लोहगडच्या चढणला आलोय, पण इकडे गाड्या अटकल्यात. मी काय इकडे आहे, पंकज इकडे आहे, बाकी आमची धावपळ झाली इकडे. आता श्याम थोडक्या कॉर्नरला जाऊ. मागे ना पाठी नाही लावली मागे. दगड दगड काढायला गेलो, थोडा पुढे घ्या.
तर आता गडावरती आलोय. जेवढे पण शूट बघितले तुम्ही ते सर्व गडावरचीच आहेत. मग चढताना आपण काढलाय. ॲक्च्युली ह्या गडावरती आपण परत एकदा येऊ, ट्राय करू, कारण हिकाचा डिटेल्स व्हिडिओ आपण काहीतरी काढू. कारण आता मित्रांसोबत आलोय. आता हिकाना मला परत खाली उतरून जायचं आहे कॅम्पिंगसाठी. मग परत उद्या एक गड करायचा आहे. तर आम्ही फक्त नॉर्मल एक व्हिडिओ बनवूया. आपण नंतरला ट्राय करूया एक हिंदी किंवा मराठी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकायचा. चला मग. घाल रे. हे आपले सर्व टोटल एकूण 7 बाईक म्हणजे 14 जण आम्ही आलोय. आणि खूप लेट झाला आहे. आता फटाफट गड फिरू, एक फेरफट्टा घेऊ आणि मग खाली जाऊ. आणि समोरचा जो फोर्ट आहे तो विसापूर फोर्ट आहे. म्हणजे लोहगडवरनं आपण विसापूर फोर्ट पण करू शकतो. नेक्स्ट टाइम मला आलो कधी तर आपण परत हे पण करूया. हा जो ही जी वाट आहे ही बंद केली आता. ही विंचू कडा किंवा विंचू काटा आपण बोलू शकतो. गेटला टाला आहे. काय झालं काय लागले तुला? भूक लागली आहे? ए रुपेश, तुला काय बोलायचं? याला भूक लागली, काय बोलायचं तुला? कधीतरी बोल की हा एक दिवस मी गड बघेन पण उपाशी राहीन. या हवेवर जगायला पाहिजे तू. हा, वरती ऊन बघ किती लागतोय, तर थंडगार हवा. अजून काय पाहिजे तुला? निसर्ग रम्य असं वातावरण. श्याम भाऊ, ह्यांना भूक लागली आहे. निसर्गरम्य वातावरण. आला का निक्या बरोबर फोटो? अरे या पिशव्या बाजूला काढा, त्या पिशव्या बाजूला काढा. कॅमेरामॅन किती फोटो काढले? फोटो किती काढले? चुकीच आहे ते. लाईन मध्ये राहतो. आता फोटोशूट चालू आहे. थोडा पाठीवा तुम्ही. हे कसे पण उभे राहतात. पुन्हा थोडा जवळ राहा. शुभम जरा मागे जा, पूर्ण यायला पाहिजे. गरम लोक एक 15-20 मिनिटं फोटो मध्ये घेता. सॉरी भाई. सॉरी टाइम खूप झालाय आपल्याला. खूप झालाय. आपल्याला उतरायचं पण आहे खाली लवकर. हा, आपले समीर सर भडकलेत. भोजन करायचं आहे अजून बरंच काही. खूप कडाक्याची भूक लागलेली आहे. काय बोलतो? तुम्हाला दोघांनाच भूक लागली. पावसाळ्यामध्ये. पावसा कुठे? इथे रायगडावर. आता गेलो मी रायगडला जाऊन. बरोबर आपला काय पिठल्या बरोबर पिठला भाकर आणि चटणी दिलेली. झणझणीत असं झुणका भाकर. मग आपण गावात नाही घेऊन गेलो आपल्या? हो, गाडीवर दिलो आम्ही सर्व. तर आता लोहगडच्या पायथ्याशी आलो आणि आता चाललोय कॅम्पिंग साठी. निकेश, गुन्हेचे भावे, बाकी मंडळी पुढे गेलेत. आता फटाफट जायचं आपल्या ट्रॅकिंग कॅम्पिंगसाठी. आता सीन निघा, आण आपली गाडी पुढे आण. आता जेवायला आलोय.
भाई बंधू वेज का खातोय? सगळे तुझ्या खात होता जेवण. तो आयडी तुझ्याकडे पावन अशा डीजे असं 10:30. आणि सकाळी 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 चेकआउट असतं 11 वाजता. आणि सकाळी नाश्ता करायचा बॅक साईड रिव्हर साईड जागा बघून घे ना एकदा. रिव्हर साईड ओपन आहे ना. आहे जिकडे आम्ही दुपारी जेवलो त्यांचा स्वतःचा लेक साईड कॅम्पिंग पण आहे, तर ते आता आम्ही लोक बघतोय. इकडे जाऊ नाही का ना. हाय भाई, ॲक्च्युली आम्ही ऑलरेडी कॅम्पिंग बुक केली आहे, तर आता हा कॅम्पिंग एकदा बघून घेतो आम्ही. अरे आपल्या पोरांनी आंघोळ केलीस इकडे डायरेक्ट. हे विकी मग हा भारी होता. इथे जेवढो इथे चालू झालो. हा ही ॲक्च्युली कॅम्पिंग आहे यांची. ते पण सेम आहे. आणि ह्या रेस्टॉरंटच्या पाठीस लेक साईड आहे. हो वाहता पाणी आहे. अरे चला आपण तिकडे हे करायला जाऊ, रिव्हर रॅफ्टिंग. फोटो पाठवत असतो. अरे रिव्हर रॅफ्टिंग करायला जाऊ तिकडे. नाही यार तिथे बघायला चला अजून. तिकडे बुकिंग केले का? लेट होईल परत आपल्याला. आपल्या तिकडे ओरिजिनल बाकी आहे. ही एक यांची लेक साईड आहे, खूप छान आहे. बघूया आपण जिकडे आता आम्ही ऑलरेडी बुकिंग केले तिकडे जाऊ. तर ती जागा बघू, नंतरला जर ती झाला तर नेक्स्ट टाइम इकडचं बघू. आणि ह्याच लेक साईडला त्यांचा प्रायव्हेट रूम्स पण आहेत. ॲक्च्युली आता लेक साईड कॅम्पिंग हा खूप फेमस झाला आहे, म्हणून बघूया आपण. जी लोकेशन आम्ही लोकांनी डिसाईड केली आहे ते आता बघायची एकदा. हा दुपारचा जेवण जो आहे तो झाला आहे, तर आता तिकडची लोकेशन नाही आवडली तर कॅन्सल करू, नाही तर मग इकडे येऊ. हे चाले ॲक्च्युली त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आणि पाठीच त्यांचा स्वतःचा पावना लेक आहे, म्हणजे पावना लेकच्या बाजूला कॅम्पिंग आहे. तर ज्यांची जी जागा होती ही आहे ती शांताई गार्डन अँड रेस्टॉरंट, म्हणजे हा हॉटेल आणि पाठीच त्यांचा लेक साईड व्ह्यू कॅम्पिंग आहे. तर बघूया आता आपल्याला सर्वांना निघायचं इकडनं पुढे.
फोन काढला ना बाहेर. देख 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 अपना फोन घेऊन जाऊ द्या. काय मग गुन्ह्या मचान आहे, फुल मचान आहे ना. मचान है अब मचान नाही. बॅग ठेवले. काय मग गुन्ह्या, आपण लोकेशनला पोहोचलोय, मग काय करायचं आपल्याला? पोहोचले आता, एकदम भारी वाटायला लागले. पण जरा बॅग आपली डिक्की मध्ये आहे गाडीच्या, तर त्याच्यामुळे जरासा फ्रस्ट्रेट आहे. पहिलं बघूया जरा केंट वगैरे कुठे आहेत आपले. पोलिसाचा राऊंड आता आचारसंहिता चालू आहे इलेक्शनमुळे. हा 10ला बंद होतो आणि इथं मध्ये बुफे लागतं. 11ला बुफे बंद होतं. जेवण 10 ते 11 जेवण लागतं. 11 वाजता बंद होतं. 11:15 वाजता लाईव्ह म्युझिक चालू होतं. त्यामुळे 11च्या आतमध्ये जेवण करून घ्यायचं. पण नंतर आम्ही आमचा स्पीकर वाजवला तर, हा दादा आम्ही आमचा स्पीकर वाजवला तर, हा तुमचं चालू द्या फक्त. लाईव्ह शो किती वेळ असतो? 1 तास असतो शो. किती वाजता असतं? 11 वाजता जेवण झालं ना. 11 वाजता मध्ये वन फायर लावून चालू होतो शो. काय करतात मग फायर सगळी 3 टेबल याने इथं वेटिंग करायला. आपला स्पीकर आणला असला आपण इकडे धिंगाणा केला असता ना भाई. आलो आलो आलो, पोचलो पोचलो. माझी गाडीवरती काय. ए विकी आता बोल, पुरानो सब आजाद आहे. पण आता प्लॅन आहे की इकडचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो एक्सप्लोर करायचा, थोडा तिकडे फोटोशूट करू. आपले फोटोग्राफर पुढे चाललेत, जे सर्वांचे फोटोज काढणार आहेत. आणि इकडनं प्लॅनिंग चालू आहे की कुठे फोटोशूट करायचा. फक्त काय बसायचं नाही, जायचं राईट. बाकीची मंडळी पाठवून येतात. फोटोशूटसाठी लोकेशन भेटत नाही, फोटोग्राफर शोधतो आमचा लोकेशन. बघूया हा व्ह्यू भारी होता रे, कसला पावसाळ्यात तर एक खतरनाक व्ह्यू. कुठला हा. आता पाठवून पण सूर्यास्त भारी दिसत असेल समोर. समोर फोटो काय सर. बैग किधर है, कपड़े का बैग किधर है? कैंप में. छोटू कपड़े का बैग किधर है? कैंप में. आता बोटिंगचा प्राइस विचारायला आलोय, बघूया. हे कुठे आहे? तर इकडे बोटिंग आहे आणि इकडे 200 रुपये पर पर्सन घेतात. डिपेंड आहे, वेगवेगळी राईड आहे. आता प्लॅनिंग असं आहे की सकाळी यायचं, कारण आता गर्दी खूप आहे. बघूया, सकाळचा फोटोशूट करायला भेटला तर ठीक आहे. हा पण तू नदीवर आहेस. वरती तुला बोललो होतो, तू वही घेऊन आहे बघ. जाऊन सांगलं त्याला, बोल आमच्या टेबलवर दुसरे जण घेऊन गेले. काय रे गुन्ह्या, काय ते कुरकुरे कुरकुरे. गुन्ह्याने कुरकुरे आणले ते, बाजूच्या अन्नाचे आणले. हलू नका या टेबल. रात भर सोई नहीं.